तर मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत अशाच एका सजीवाला की ज्याचे खूप सारे आयुर्वेदिक फायदे आहेत. सह्याद्रीमध्ये पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे. एक पाऊस पडलेला आहे, त्यामुळे पहिल्याच पावसात उगवणाऱ्या ह्या रानभाज्या आपल्याला सर्वत्र आढळतात. आता आपण पाहत आहोत ही भाजी जी आहे ती आहे चाईची भाजी, शेंदूरवेल किंवा यालाच गाभोळी असंही म्हणतात. वेगवेगळ्या भागात त्याची वेगवेगळी नावे असतात. आपण ही गाभोळी किंवा चाईची भाजी खुडत आहोत. पहिल्या पावसामुळे जे चाईच्या बहाराचा बीज जमिनीत रुजतात त्यापासून हे नवीन वेल तयार होतात. हे नवीन वेल उगवले की कवळे कवळे वेल खोडून याची भाजी बनवली जाते. खाण्यास खूप रुचकर आणि आयुर्वेदिक गुणधर्म असलेली ही भाजी आहे चाईची भाजी. आपण पाहू शकता चाईचा बहार. त्याचप्रकारे अजून एक भाजी आहे, ही भाजी म्हणजे भारंगीची भाजी. ह्या मावशींनी ही भारंगीची भाजी खुडलेली आहे. तर ही पण चाईच्या भाजीसारखीच खूप आयुर्वेदिक आहे आणि खाण्यासाठी खूप टेस्टी आहे. ह्या भाज्यांचं महत्त्व असं की ह्या भाज्या फक्त वर्षातून एकदाच भेटतात. त्यामुळे लोकांची लगबग असते की ह्या भाज्या पहिल्याच पावसात जाऊन आपण खुडून आणाव्या, कारण याचा सीझन लगेच संपून जातो. ही भाजी बनवायला आपल्या हिरव्या भाज्यांसारखीच बनवता येते. यामध्ये कांदा, खोबरं, ओलं खोबरं, मिरची, हरभऱ्याची डाळ, मूग डाळ असं टाकून आपण ह्या भाज्या रेग्युलर भाज्यांसारख्या बनवू शकतो. ह्या दादांनीही ह्या भाज्या खुडलेल्या आहेत. पहा, ही भाज्या खुडण्यासाठी चाललेली ही लगबग आणि आजूबाजूचा हा हिरवागार निसर्ग. इथे मान्सूनची सुरुवात होत आहे. एक पाऊस पडलेला आहे, त्यामुळे ह्या भाज्या आता उगवण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आमची ही लगबग सुरू झाली आहे की ह्या भाज्या मिस न होण्यासाठी.